श्रावण महिन्याच्या मंगलमय पर्वानिमित्त आप्पावाडी येथे 11 फूट उंच ध्यानस्थ भगवान महादेवाच्या भव्य मूर्तीचं संत महंतांच्या आणि गुरुजनांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात अनावरण करण्यात आलंय। पंढरपूर येथून आणलेल्या या आकर्षक मूर्तीची विधिवत पूजा आणि अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। या धार्मिक सोहळ्यादरम्यान वेदमंत्रांच्या घोषात शोभायात्रा काढण्यात आली होती। 5 गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक विधी पार पडले। महामंडलेश्वर 1008 डॉक्टर विशालचंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेतन तायडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडलाय। यावेळी धर्मपीठ सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 सद्गुरू शिव रुद्रानंद महाराज स्वामी 108 डी विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, महामंडलेश्वर डॉक्टर प्रदीप चैतन्य फाले महाराज, सचिन माढेकर महाराज, महामंडलेश्वर आरंदीकर महाराज, सोमनाथ रत्नपारखी, मिलिंद सिसोदे, दुर्गादास महाराज, शांतीनाथ आप्पा सदावर्ते, अशोक कांबले, डॉक्टर दिवाकर कुलकर्णी, डॉक्टर जीवन राजपूत, लक्ष्मण लिंभारे, ईश्वर लिंभारे, प्रशांत तारगे, चंद्रकांत रत्नपारखी, प्रशांतराव चंद्रमोरे, श्रीराम धस, रामाप्पा लिंभारे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान वेदमंत्रांचा गजर आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। 11 फूट उंचीची ही भव्य ध्यानस्थ महादेवाची मूर्ती आता आप्पावाडी परिसरातील प्रमुख आकर्षण ठरत असून भाविकांसाठी हे नवीन श्रद्धास्थान म्हणून विकसित होत आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मणप्पा लिंभारे, ईश्वरप्पा लिंभारे, रामाप्पा लिंभारे यांच्यासह आयोजक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। जावेद शेख, एमसीएन न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर।